नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? ईमानदारी की प्रतिमूर्ति। हा 16वा धडा आहे आणि यांचा हा तिसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा इथे उन्हें पूछा ये कौन सा महीना चल रहा है। तेवढ्यात त्यांना मला विचारले हा कोणता महिना चालत आहे। काय विचारले बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्या। हा कोणता महिना चालत आहे। मैंने जवाब दिया अक्टूबर का अंतिम सप्ताह। तेवढ्यात मी उत्तर दिला की अक्टूबर यांचा अंतिम सप्ताह म्हणजे अंत सप्ताह चाललेला आहे। उन्होंने आगे जोडा। तेवढ्यात त्यांनी अजून मोजले। काय मोजले बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्या सगळं व्यवस्थित। बघा, अब नवंबर आएगा। आता नवंबर येणार। जाड़े के दिन होंगे आणि जाणे म्हणजे खूपच थंडी लागणार आहे। तब ये सब काम आएंगे आणि त्याच वेळी हे सगळं काम येणार। कोणता? हा जे पटलेले कुर्ते आहे ना, हा सगळं तेवढाच काम येणार। ऊपर से कोट पहन लूंगा आणि काय म्हणाले, वरती मी कोट घालणार आहे। तर याबद्दल हा जे कुर्ते जे फाटलेले आहे ते आतमध्ये होणार आणि वरती मी कोट घालणार आहे असं त्यांनी सांगितले। मैं देखता रह गया आणि हा ऐकून मी त्यांना फक्त पाहिले राहिले। क्या कर रहे हैं बाबूजी आणि क्या कह रहे हैं म्हणजे तुम्ही काय सांगत आहे असा माझा विचार चाललेला होता। असा माझा विचार काय होता चाललेला होता की तुम्ही काय सांगत आहे। वे कहते जा रहे थे ये सब खादी के कपड़े आणि ते बोलून जात आहे हे सगळं कोणाचे कपडे आहे? खादीचे कपडे आहेत। कोणाचा? हा सगळं खादीचे कपडे आहेत। बड़ी मेहनत से बनाए हैं, खूपच मेहनतून हा बनवलेला आहे। बिनने वाले जे बनवतात त्यांना म्हणतात बिनने वाले ने इसका एक एक सूत काम आना चाहिए। जे बिनने वाले हे त्याच्यात मध्ये त्यांची मेहनत मध्ये यांचा एक एक सूत जे काम आहे ते कामला येणार। यही नहीं मुझे याद है की हेही नाही मला ऐसा स्मरण आहे की मैंने बापूजी के कपड़ों की तरफ ध्यान देना शुरू कर दिया था। असं नाही की हा पाहिल्यानंतर मी यांचा कपड्यात तो खूपच ध्यान दिलेला होता, कारण की ध्यान देण्याला सुरुवात केलेली होती। कारण क्या पहनते, किस किफायत से रहते, काय ते घालते आणि कोणत्या किफायत मध्ये हे राहत आहे, हे सगळं विचार माझ्या मनात चाललेला होता। कारण की हा सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्ट आहे की इतका मोठा आदमी जे गृहमंत्री आहे त्यांना असं वाटत नाही की आपल्याला कोणते कपडे घालायचे आहे किंवा कोणते काय करायचं आहे। जे फाटलेले कपडे आहेत त्यांचा पण उपयोग कशासाठी करत आहे सगळं त्यांना नीट प्रमाणे समजले माझा। मैंने देखा था आणि मैंने पाहिले। एक बार उन्होंने अम्मा को फटा हुआ कुर्ता देते हुए कहा था आणि मी हा पाहिला होता की एकदा त्यांनी अम्मा म्हणजे आईला फटा कुर्ता हा दिले होते आणि सांगितले होते इनके रुमाल बना दो। काय? यांचा रुमाल बनवूया असं त्यांनी सांगितलेले होते। बाबूजी का एक तरीका था, त्यांची एक तरीका होते जो अपने आप आकर्षित करता था, जे आपल्या आप त्यांच्याकडे आकर्षित करत होते। परत सांगते मी नीट प्रमाणे ऐकून घ्या। बापूजी यांचा एक तरीका होता जे आपल्यासाठी आपल्याकडे आकर्षित करत होता। वे अगर सीधे से कहते सुनील तुम्हें खादी से प्यार करना चाहिए तो शायद वह बात कभी भी मेरे मन में घर नहीं करती। ते असं सांगितले होते, ते नीट प्रमाणे किंवा सामान्य बातमीबद्दल असं सांगितले होते की तुम्हाला खादी या कपड्यातून तुम्हाला प्रेम करायचं आहे तो शायद ही मी कधीही यांचा मान करत असता, पण कभी भी मेरे मन में ये घर नहीं करती आणि हा जे बातमी आहे कधीही माझ्या मनात हा नाही पसरती। पर बात कहने के साथ साथ उनके अपने व्यक्तित्व का आकर्षण था आणि जेव्हा हे सगळं बातमी करतात तेव्हा त्याच वेळी त्यांच्या बातमीचे जे आकर्षण ते आपल्या बरोबर जे आकर्षित करत आहे ते मी पाहिलेले होते। जो अपने में सामने वाले को बांध लेता है, जे आपल्याला समोर जे पण आहे त्याला बांधून देत आहे असे त्यांनी सांगितलेले आहे। तुम्हाला कळत आहेत की नाही? हो। वह स्वतः उन पर अपना सब कुछ निछावर करने पर उतारू हो जाते आणि ते स्वतःही आपलं सब कुछ म्हणजे सगळं जे आहे त्याचा वर निछावर करायला तयार होते किंवा उतारू होऊन जात आहे की मला त्यांच्यासाठी काहीही करायचं आहे असं त्यांनी सांगितलेले आहे। तुम्हाला कळत आहेत की नाही? हो। आता बघा,
अम्मा बताती है म्हणजे माझी आई सांगते, हमारी शादी में चढ़ावे के नाम पर सिर्फ 5 ग्राम सोने के गहने आए थे. काय सांगते आहे बघा. अम्मा म्हणजे माझी आई असं मला म्हणते, की जेव्हा माझे लग्न होते, त्या लग्नात मला फक्त असं नावासाठी फक्त 5 ग्राम असेही सोने चढलेले होते. किती? 5 ग्राम असेही सोने चढलेले होते. लेकिन जब हम विदा होकर रामनगर आए आणि तेवढा जेव्हा मी विदा होऊन म्हणजे आपली घर सोडून इथे आलेले होते कुठे? रामनगरला. तेव्हा वहाँ उन्हें मुँह दिखाई में गहने मिले आणि तिथे मला मुँह दिखाई म्हणजे माझा नवीन नवरी येतात तर आपण त्यांना पाहायला जातात तर पैसे देते या गहने देते हा सगळं देते ना, तर याबद्दल त्यांना आणखी काय भेटलेले होते गहिनेमध्ये म्हणजे सोन्याबद्दल. बघा तिथे मी गेलेली रामनगर आए तो वहाँ मुझे मुँह दिखाई में गहने मिले. तिथे मला मुँह दिखाई यातून मला काय भेटलेले होते पैसे भेटलेले किंवा गहिने भेटलेले होते. सभी नाते रिश्तेदारों ने कुछ ना कुछ दिया था आणि सगळे जे रिश्तेदार आहे त्याबद्दल काही ना काही मला दिलेले होते. जिन दिनों हम लोग बहादुरगंज के मकान में आए, ज्यावेळी ज्यावेळी आम्ही ज्या दिवस आम्ही बहादुरगंज या मकानातून आलेले होते, उन्हीं दिनों तुम्हारे बाबूजी के चाचा जी कोई घाटा लगा था आणि त्याच वेळी किंवा त्याच दिनात ते तुमचे जे बाबूजी म्हणजे तुमचे जे वडील आहेत त्यांचे जे काका होते, त्यांना काही घाटा झालेला होता. काही कार्यात घाटा झालेला होता. किसी तरह से बाकी का रुपया देने की जिम्मेदारी हम पर आ पड़ी आणि कोणताही बद्दल काही पैसे देण्याची जिम्मेदारी आमच्या जवळ आलेली होती. काय? आमच्या जवळ पैसे देण्याची आमच्या जवळ आलेली होती. उसकी ठीक से जानकारी लेने की जरूरत हमने नहीं सोची आणि त्यांची जे जानकारी आहे ते खरीच आहेत का? हे सगळे आम्ही नाही पाहिले किंवा आम्हाला असं वाटत होतं, की आम्हाला त्यांना पैसे द्यायचे आहे. हा आम्हाला ठाऊक जाणार आहेत किंवा आम्हाला असं माहीत झालेला होता. नहीं सोचे और ही इसके बारे में कभी कुछ पूछताछ की और नाही पूछे म्हणजे नाही विचार केले आणि नाही सांगितले आणि याबद्दलही काही विचार नाही केले. आत्तापर्यंत नाही करले आणि काही पण पूछताछ पण नाही केले आम्ही. एक दिन तुम्हारे बाबूजी ने दुनिया की मुसीबतों और मनुष्य की मजबुरियां को एक दिवस काय झाले की तुमचे जे वडील होता ते जगाची दुनियाची म्हणजे जगाची जी मुसीबत आहे मनुष्याची जी मजबुरी आहे माणूस म्हणजे माणूसची जी मजबुरी आहे त्यांनी मला समजले हुए जब हमसे गहनों की मांग की तो क्षण भर के लिए हमें कुछ वैसा लगा और गहना देने में तनिक हिचकिचाहट महसूस हुई जेव्हा त्यांनी मला सगळं जे मजबुरी आहे जे माणूस यांची माणुसकीची जी मजबुरी आहे त्यांनी मला समजले त्याच वेळी माझ्या ज्या गहण्याची मागणी केलेले होते तुमचे वडील जर त्याच वेळी माझ्या गहण्याची यांची मागणी केलेली होते तर त्या क्षण म्हणजे वेळ त्या क्षण मला असं वाटलं होतं की असं वाटलं की मी का देऊ असं आणि त्याच वेळी मला असं वाटलं होतं की माझे जे गहने मी त्यांना देऊन माझं काही हिचकिचट हो झालेलं होतं की माझा महसूस असा होता की मी नाही देणार असा महसूस हुई पर यह सोचा की उसकी प्रसन्नता में हमारी खुशी है तेवढ्यात मला असं विचार होता की ते खुश आहे ना ते आनंद आहे ना त्यांची प्रशंसा त्याबद्दल आहे तर माझी खुशी पण तसंच आहे ते मी काय केले बघा हमने गहने दे दिए आणि आम्ही काय केले हा सगळं जे गहने होते त्याला दिले केवळ टीका नथनी बिछिया रख दिए परंतु काही तीन जे समान आहे तीन जे वस्तू आहे ती आम्ही ठेवली कोणकोणती टीका नथनी आणि बिछिया म्हणजे मांग टीका आणि नाथचा नथ आणि बिछिया वेळाचा बिछिया हा तीन चीज आम्ही ठेवली वे हमारे सुहाग वाले गहने थे कारण की ते आमचे सुहाग वाले गहने होते का ठेवले होते कारण की ते आमचे सुहाग वाले गहने होते उस दिन तो उन्होंने कुछ नहीं किया त्याच वेळी त्यांनी मला काहीही सांगितले नाही पर दूसरे दिन वे अपनी पीड़ा न रोक सके परंतु दूसरा वेळी किंवा दुसरे दिवस ती आपली पीड़ा नहीं रोकू शकते कहने लगे तुम जब मिर्जापुर जाओगी और लोग गहने के संबंध में पूछेंगे तो क्या कहोगी त्याच वेळी त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा तुम्ही मिर्जापूर इथे जाणार तेव्हा तिथे लोक जो आहे ते तुम्हाला गहना यांचा संबंध पूछणार की ते कुठे आहे कुठे नाही तुम्ही नाही काढले तर तुम्ही काय सांगणार असं त्यांनी मला प्रश्न विचारले कारण की त्यांना पण नाही छान वाटत होता की माझे गहने त्यांनी त्यांचे काकाला दिलेले आहे तुम्हाला कळत आहे की नाही हो तर चला अजून बघूया हम मुस्काए और कहा तेवढ्यात मी हसली आणि म्हणाली उसके लिए आप चिंता न करें काय म्हणाली
त्यासाठी तुम्ही कोणताही विचार करू नये किंवा चिंता करू नये. हमने बहाना सोच लिया आणि मी म्हणाले, की मीनी बहाना सोचले आहेत. म्हणजे माझा विचार झालेला आहे, की मी काय सांगणार आहे. हम कह देंगे की गांधी जी के कहने के अनुसार काय परत सांगा. हम कह देंगे की गांधी जी के कहने के अनुसार हमने गहने पहनने छोड़ दिए. त्याच वेळी मी काय सांगितले, की मी हे सांगितले, की मी तुमच्या वडीलला हा सांगितले, की गांधीजी यांच्या कहण्यानुसार मीनी गहना पहने म्हणजे गहना जे आहे जे सोनं आहे हा पहनणे सोडून दिलेले आहे. इस पर कोई भी शंका नहीं करेगा आणि हा जे बातमी आहे त्याच्यावर कोणीही शंका नाही करणार मला असं वाटत आहे असं त्यांनी म्हणाले. तुम्हारे बाबू जी त्यांनी देर चुप रहे आणि जे हे ऐकले तुमचे जे बाबू म्हणजे तुमचे जे वडील आहे किंवा बाबा आहे हा ऐकल्यावर काही क्षणात चूप झाले म्हणजे काही वेळ चुप रहे शांतत राहिले. फिर बोले तेवढ्यात बोले तुम्हें यहाँ बहुत तकलीफ है ना. तुम्हाला इथे खूपच तकलीफ आहे. काय सांगितले तुम्हाला इथे खूपच तकलीफ आहे ना. इसे मैं अच्छी तरह समजता हूँ आणि यांना मैं खूपच चांगली प्रमाणे समजत आहे. तुम्हारे विवाह बहुत अच्छे. तुमचं जे विवाह आहे तुमचं जे लग्न आहे ते खूपच चांगले सुखी परिवार में हो सकता था आणि खूपच चांगले किंवा सुखी परिवार मध्ये होऊन जात होता. लेकिन अब जैसा है वैसा परंतु आता जसा आहे तसा. तुम्हें आराम देना तो दूर रहा तुम्हारे बदन के सभी सारे गहने उतार लिए. तुम्हाला मी आराम नाही देऊ शकता ते तर दूरच आहे परंतु तुमचे जे बदन किंवा देह किंवा शरीरवर जे गहने होते ते पण मी उतारलेले आहेत असं त्यांनी सांगितले. कळतं की नाही. हो कळतं की नाही. हो आता बघा हम बोले पर जो असल गहना वो तो है आणि तेवढ्यात मी सांगितले की जे खरंच गहना आहे ते तर आहे माझ्याकडे. हमें बस वही चाहिए. मला फक्त तेच पाहिजे. आपण गहनों की चिंता न करे. तुम्ही हा घेण्याचा म्हणजे हा सोन्याचा तुम्ही चिंता काहीही करू नये. समय आ जाने पर फिर बना जाएंगे. जेव्हा वेळ येणार तेव्हा मी पुन्हा हा बनवून जाणार किंवा तुम्ही बनवून घ्या. सदा ऐसे ही दिन थोडे रहेंगे. हा वेळ सदा म्हणजे पुन्हा असाही वेळ नाही राहणार आपल्या समोर. दुःख सुख दो सदाही लगा रहता है. दुःख आणि सुख हा सदा राहते आपल्याकडे असं सांगितलं. तर याप्रमाणे आपला जे धडा आहे ते समाप्त झालेला आहे. तर याबद्दल आपण काय शिकलो याबद्दल आपण शिकलो आपल्याला कधीही कोणताही परिस्थिती येणार याबद्दल जे आपले परिजन आहे किंवा रिश्तेदार आहे यांच्यासाठी कधीही तुम्हाला मदत करण्याच्या बद्दल आहे तर तुम्ही मदत करूया. आपण हे विचार नाही करूया कारण की हा जे तुम्ही मदत करणार ना त्यापेक्षाही तुम्हाला लोक चांगले भेटणार तुमचा आदर करणार त्यांचं सगळं करणार. जेव्हा तुम्हाला असं वाटत आहे की त्यांचा मदत करून आपला काय फायदा होणार का हा सगळं हा फायद्याचा बातमी तुम्ही नको विचार करूया कारण की हा विचार तुमच्या मनात गुंतलेला जात आहे आणि तेव्हा तुमचं जे करणार आहे ते तुम्ही नाही करणार. तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे की याबद्दल आपण हा शिकत आहे किंवा शिकणार आहे की कशाप्रमाणे आपल्याला जे समोर आलेले आहे त्यांचा मदत करायचा आणि कधीही गैरसमज नाही करायचा किंवा जेव्हा तुम्ही गैरसमज करून तुमच्या समोर जे कोणी पण आहे तुमच्या बातमी केलेले जातात तुमची वस्तू घेऊन जातात तर याप्रमाणे तुम्ही त्यांचं चांगल्याप्रमाणे बोलून घ्या की तुम्ही कधी देणार केव्हा देणार. तर याबद्दल या धड्यापासून आपण हे पाहिले की कधीही कोणाचीही मदत तुम्ही करू या कारण की तुम्हाला जेव्हा गरज पडणार तेव्हा ते पण तुम्हाला तुमची मदत करणार आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कुठेही बसून कोणत्याही लोकांना मदत करूया प्रमाणे तुम्ही करणार तरीही तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही नाही करणार तर तुम्हाला नाही भेटणार आहे. कळतं की नाही. हो धन्यवाद.